हॅपी रिपब्लिक डे. आज आपल्या मुलांना असं तयार झालेलं बघितलं ना, की आपल्या लहानपणीचे दिवस सहज डोळ्यासमोर येतात. किती तो उत्साह असायचा आपल्या लहानपणी. आदल्या दिवशी स्वच्छ धुतलेला गणवेश इस्त्री करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी किती थंडी वाजत असली, तरी सकाळी लवकर उठून शाळेत जायचं. दिवस सरतात, आठवणी मागे राहतात. तर आमच्या इथे आहे ना, महाराष्ट्रातील सर्वात उंच राष्ट्रध्वजांपैकी एक आहे बरं का आणि याची उंची आहे ना सुमारे जवळ-जवळ 237 फूट इतका उंच आहे आणि तिरंग्याचा आकार आहे ना 60 बाय 90 असा आहे. खूप छान बघण्यासारखं आहे. त्यानंतर मग स्वराला स्कूलला सोडलं आणि तिथून पुढं नंतर मी माझ्या योगा क्लासला गेले. तिथून योगा वगैरे सगळा छान केला. आज म्हणलं ऑफलाईनच योगा करूयात कारण की स्वराला सोडण्यासाठी तर मला जायचंच होतं बाहेर. तर म्हटलं मग तसंच योगा क्लासला पण जाऊयात. छान योगा वगैरे केला आणि त्यानंतर मग तिला आणण्यासाठी परत मग तिच्या स्कूलमध्ये गेले. स्वराला तिथून स्कूलमधून घेतला तोपर्यंत छान असा आपला हा ध्वज अगदी दिमाखात फडकत होता. ही आपल्याला केवळ एक सुट्टी नसून आहे ना, ही आपली एक ओळख आहे, आपला स्वाभिमान आहे आणि आपला हा 77वा प्रजासत्ताक दिन अगदी चिरायू हो. त्यानंतर मग घरी यायला निघालो आणि मग घरी यायला निघाल्यानंतर मग लेकीचा हट्ट होता, की आज आपण नाश्ता बाहेरच करूयात. मग त्यासाठी मग इथं छान एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. छान इडली, वडा आणि पाइनएपल शिरा घेतला होता. खूप छान टेस्टी असा पोटभर अगदी नाश्ता केला. त्यानंतर मग आमच्या इथं कात्रजमध्ये एक तलाव आहे. तर त्या तलावामध्ये असे छान सकाळ-सकाळ पक्षी होते. काही पाण्यात होते, काही साईडला होते आणि अगदी तलावामध्ये ना अश्वारूढ असा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. फुलं घेतली आणि मग घरी आलो.